आपल्यासोबत सध्या नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत। आज विधान परिषदेमध्ये काही महत्त्वाचे विषय त्यांनी समोर आणले, ते पण सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात जो विषय तुम्ही आधी आणला होता आणि त्यांनी तुमचं नाव घेऊन संदर्भ देखील दिला, तर काय सांगाल एकंदरीत? हे बघा, सिद्धिविनायक मंदिर हे आमच्यासाठी खूप आस्थेचं आहे आणि मंदिराच्या ठिकाणी गैरव्यवहार होऊ नयेत, भ्रष्टाचाराचे प्रकरणं होऊ नये, या भावनेचे आम्ही लोक आहोत। कारण आम्ही त्या परिसरात लहानाचे मोठे झालो। सिद्धिविनायक मंदिर अतिशय लहान असतानापासून अगदी मोठं प्रस्थ होईपर्यंत आम्ही सगळा प्रवास पाहिलेला आहे मंदिराचा। आणि त्या मंदिरात जर काही भ्रष्टाचार होत असेल तर मला वाटतं देवाला तरी सोडा, ही आमची भूमिका होती। आणि मग तेव्हा कोणी असो ते, तिथे कुठल्याही पक्षाचा संचालक असो किंवा चेअरमन अध्यक्ष असो, जर असं जेव्हा होईल तेव्हा आम्ही तिथे प्रश्न उपस्थित करणार। त्यामुळे त्यावेळेला आम्ही केले होते, आताही करतो आहोत। आताही 500 कोटी सिद्धिविनायकच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटीची काय गरज आहे? जे सिद्धिविनायक न्यास स्वतः महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना करोडो रुपये देते, त्यांना 500 कोटी शासनाने महानगरपालिकेने द्यायची गरज काय? हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे। पण त्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण तुम्ही बाहेर काढलं होतं, काही पुरावे देखील तुमच्याकडे होते। आज त्याचे दाखले थेट विधान परिषदेमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले आणि त्यावेळेसचे अध्यक्ष हे आदेश बांदेकर होते। तर एकंदरीत आता यापुढे काय तुम्हाला वाटतं, काय चौकशी त्यात व्हायला पाहिजे? मी खरं तर त्यावेळेला चौकशीची मागणी केली होती की हे जे काही पुरावे आहेत ते काय माझ्या मंदिर न्यासाच्या प्रशासनाकडे ते सगळ्या पेपर्स आहेत। ह्या विधी जे विधी खातं जे आहे, न्याय व विधी यांच्या माध्यमातून त्याची चौकशी व्हावी, ही तेव्हाही मागणी केली होती। अगदी त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सदा सरवणकरांनी हा मुद्दा नागपूरच्या अधिवेशनात देखील घेतला आणि तेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही चौकशी करू आणि चौकशी अंती जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। पण त्याच्यानंतर काहीही झालं नाही। पण देर आहे दुरुस्त आहे, आता जर होत असेल तर आनंद आहे। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत नगरसेवक यशवंत किल्लेदार, ज्यांनी सांगितलं आहे जर त्यावरती कारवाई होत असेल, चौकशी होत असेल तर याचं स्वागतच केलं पाहिजे। कॅमेरामन दीपेश महाजनसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई।